नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. गेल्या शनिवारी मी फिश मसाला फ्राय आणि फिश करीची रेसिपी शेअर केलेली. तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट सॅटर्डेला मी फिश एग करीची रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी देखील मला आईने शिकवली आहे. तर आज बघूया फिश एग करी. रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला पॅनमध्ये 2 मीडियम साईजचे कांदे 1 टेबलस्पून तेल घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे. कांदे अशा प्रकारे भाजून घ्यायचे आणि एका साईडला अर्धा वाटी किसलेलं सुकं नारळ घालायचं. याला देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं. बघा, इथे नारळ देखील व्यवस्थित भाजून झालेला आहे. याला आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याच पॅनमध्ये आता आपण काही मसाले भाजून घेणार आहोत. 2 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरं, 1 मोठी विलायची, तेजपान, 2 कलबीचे तुकडे, 5 ते 6 हिरवी विलायची, दगडफूल, 2 ते 3 लवंग. आता याला व्यवस्थित ड्राय रोस्ट करायचं आहे. इथे मसाले छान भाजून झालेले आहेत. आता याला देखील गार करायचं. सुरुवातीला कांदा आणि आपण नारळ भाजलेलं त्याचं वेगळं वाटण करायचं आणि याचं वेगळं वाटण करायचं. आता त्याच पॅनमध्ये 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं. तेल जरा गरम झालं की यामध्ये जी फिशची अंडी आहेत ती घालायची. सुरुवातीला आपण अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायची, म्हणजे आपण जेव्हा त्याची करी बनतो ना तेव्हा त्यामध्ये हे फुटत नाहीत. याच्यावरती जी स्किन आहे, पातळ स्किन, ती सुद्धा भाजल्यानंतर फ्राय केल्यानंतर निघून जाते. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. यावरती थोडीशी हळद आणि मीठ घालायचं. दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. ही जी फिशची अंडी आहे ती फ्राय करण्याआधी 2 ते 3 पाण्याने मीठ घालून व्यवस्थित धुवून घ्यायची. दोन्ही बाजूने याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. बघा, मी 2 चमच्याच्या साह्याने अगदी अलगद पकडून याला पलटून घेते आहे आणि अशाच प्रकारे याला अगदी हलक्या हाताने पलटून घ्यायचं, म्हणजे हे फुटायला नकोत. आणि आपण तसंच त्याला स्किन विथ स्किन करतो ना तेव्हा हे फुटत नाहीत आणि असेच अख्खेच्या अख्खे राहतात. म्हणजे जसे आपण फिशचे पीसेस बनवतो तसेच ही करीमध्ये अंड्याचे पीसेस राहतात. बघा, अशा प्रकारे याला दोन्हीकडनं मी छान फ्राय करून घेतलेलं आहे. याला आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप वेळ लागत नाही. मी 5 ते 7 मिनटं याला ठेवलेलं, मीडियम टू लो फ्लेमवरती केलेलं, व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. अशाच प्रकारे ही फिशची अंडी फ्राय करायची. आता कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून कुकिंग ऑइल घातलेलं. तुम्हाला जर तर्री हवी असेल तर तेल थोडं जास्त घाला. यात 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला घालायचा. कांदा व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा. कांदा जरा फ्राय झाला की यामध्ये 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घालायची. आलं लसूण आणि कांदा व्यवस्थित आता फ्राय करून घ्यायचा आहे. आता यामध्ये कांदा आणि आपण खोबऱ्याचं जे वाटण तयार करून ठेवलं आहे ते घालायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे वाटण घालून बनवून बघा, खूप टेस्टी करी बनते. गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची. दोन ते 3 मिनटं आपल्याला याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. कांदा आणि खोबरं भाजलेलंच आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. बघा, 2 ते 3 मिनिटातच मसाला छान भाजला गेलेला आहे. तुम्हाला रंग दिसत असेल. अशाच प्रकारे छान भाजून घ्यायचा.
जितका मंद आचेवरती तुम्ही स्वयंपाक कराल ना तितका टेस्टी बनतो. यात काही सुके मसाले, 1/2 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची आणि आपण जो सुका मसाला भाजलेला त्याचं आपण वाटण तयार करून घेतलेलं ते देखील यामध्ये घालायचं. मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. दोन मीडियम साईजचे टोमॅटो घालायचे. आणि आता झाकून 8 ते 10 मिनिटं अगदी मंद आचेवरती टमाटर सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचं आहे. बघा इथे टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे. साधारणतः 10 मिनिटे मी याला शिजवलेलं. आता आपल्याला इथे करी करायची आहे. त्यासाठी इथे तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सीची करी हवी असेल तेवढं पाणी घाला. मी इथे 1.5 ग्लास गरम पाणी घातलेलं. करी करताना गरम पाण्याचाच वापर करा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला झाकून करी व्यवस्थित शिजवून घ्यायची. कारण फ्राय केलेले फिश एक टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही. तर याला सुरुवातीलाच करीला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. साधारणतः 10 मिनिटे मी मीडियम टू लो फ्लेमवरती याला शिजवून घेतलेलं. बघा करी एकदम मस्त झालेली आहे. आता यामध्ये आपण जे फ्राय करून ठेवलेली फिशची अंडी आहेत ती घालायची आहेत. बघा मी अख्खेच घालते आहे. याला अजून मी फोडलेले नाहीत. बघा अशा प्रकारे अंडी करीमध्ये सोडायची. वरून थोडी कोथिंबीर घालायची. झाकून 5 ते 7 मिनिटे पुन्हा आपण याला अगदी मंद आचेवरती शिजवून घेऊया. बघा काय मस्त दिसते ना. अप्रतिम भाजी होते. तुम्ही ज्यांना खरंच फिशची अंडी खायचा शौक असेल ना तेच लोक आवडीने ही फिशच्या अंड्याची करी खातात. आणि तुम्ही अशा प्रकारची जर भाजी बनवून खाऊ घातली ना न खाणारे देखील आवडीने खातील. फिश एक करी तयार झाली आहे. मी करी जेव्हा बनवली त्यातच चमच्याच्या साह्याने त्या एकचे असे पीसेस करून घेतलेले. म्हणजे आपल्याला असं वाटतं ते फिशचे पीसेस आहेत. बघा अशा प्रकारे ही फिश एक करी तयार झालेली आहे. माझी आई अशाच प्रकारे फिश एक करी बनवते. बरेच लोक याला मोकळी फ्राय करून देखील बनवतात. बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. परंतु आई अशीच बनवते आणि आईच्या हातची अप्रतिम बनते. फिश एक करी तयार झालेली आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवायची आणि त्यानंतर सर्व करायची. फिश एक करी सर्विंगसाठी आता रेडी आहे. तुम्ही गरमागरम सर्व करा. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.